सुमित्रा म्हात्रे बोलते. रविवारी मी पनवेलला चालले होते. तसा तर तो पनवेलचा जाण्याचा आमचा नेहमीचाच रस्ता आहे. जसा शिळफाटा क्रॉस करून पुढे निघाली तिथे एक थोड्याशा अंतरावरती पुढे जाऊन उंचावरती एक गणपतीचे घोळ मंदिर आहे. ते मंदिर तसे बरेच प्राचीन आहे. तिथून नेहमीच जातो, पण कधी असं जाऊन पाहिलं नव्हतं. यावेळेला मात्र आता सध्या झालेली एक घटना आठवली. जी घटना होती अक्षताताई म्हात्रे यांची. तिथे जाऊन ते मंदिर यावेळेस पाहिलं, पण मनात थोडं धस्स झालं. मंदिर थोडं उंचावरती आहे. आजूबाजूला सर्वत्र हिरवळ आहे, पण तिथे गर्दी मात्र नसते, कारण ते तसं शहराच्या एका बाजूलाच पडतं. आज ती गेली होती तिथं शांततेसाठी, पण तिच्यासोबत जे झालं ते ऐकून पाहून मन सुन्न झालं. चला, आज काय विचार करत असेल अक्षता, माझ्या शब्दात ऐकूया. मी अक्षता बोलते. मी पण एका बाळाची आई होती. मी पण एका आईवडिलांची लाडकी लेक होती. मी 30 वर्षांची होती. 24व्या वर्षी माझं लग्न झालं. माझ्या घरची परिस्थिती अतिशय चांगली. मी खूप लाडाकोडात वाढलेली. वडिलांनी माझं लग्न कुणाल म्हात्रेसोबत लावून दिलं. लग्न झाल्यावरती मी खूप आनंदात होते. नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होते. पण त्या स्वप्नांना जणू कुणाची दृष्ट लागली आणि लग्नाच्या अगदी थोड्याच दिवसांनंतर सासरच्या लोकांकडनं कडू बोलले ऐकायला येऊ लागले. सासूने तर माझ्यावरती अन्यायच करायला सुरुवात केली. अगदी सगळ्यांसोबत असं होत नाही, पण काहींना मात्र माझ्यासारखा सासूरवास भोगावा लागतो. तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, सारं वारंवार सारखे टोमणे ऐकायला येऊ लागले. बरं, सासू ठीक आहे, पण सासरे देखील मला छळत होते. एकदा मुलीनं लग्न झालं की तिच्या संसारात लक्ष द्यावं. तिनं आपल्या माहेरी लक्ष देऊ नये. आपल्या आईचे, वडिलांचे आणि भावाचे कान भरू नये. त्यामुळे घराचं नुकसान होतं. पण तेच का माझ्या नंदेनंही केलं. एकदा लग्न झालं म्हणजे आपला संसार आपण सांभाळावा. प्रत्येक लहान सहान गोष्टी माहेरच्यांना सांगू नये. त्याप्रमाणे मी देखील लहान सहान गोष्टी माहेरपर्यंत पोचवत नव्हते. पण माझ्या माहेरी मात्र प्रत्येक गोष्टीसाठी तक्रारीचा फोन जाऊ लागला. तुमच्या लेकीला हे येत नाही, तुमच्या लेकीला ते येत नाही, तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं नाही, असे बरेच वाईट माझ्या घरच्यांना सांगितले जाऊ लागले. यामुळे मला प्रत्येक गोष्टीचं फार टेन्शन येत होतं. पण तरी देखील मी ते सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम होतं. त्याच्यामुळे मला असे वाटत होते, कधी ना कधी नवरा आपली बाजू घेईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. मला नेहमी वाटायचं की सगळे जरी माझ्या विरोधात उभे राहिले, पण फक्त माझा नवरा माझ्यासोबत असेल तर मला इतर कशाचीही भीती नाही. तसा माझा नवरा सुरुवातीला माझ्या बाजूने होता. तो सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण तो मात्र प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी देखील मला माहेरच्यांकडनं पैसे मागायला लावायचा. नवऱ्याच्या प्रेमाखातर मी माझ्या वडिलांकडनं मदत घेत असे आणि माझे वडील देखील आपल्या लेकीच्या सुखासाठी म्हणून ती मदत करत होते. पण हे पाहून माझ्या सासरच्यांनी मात्र याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते मला आता माहेरी हात पसरायला लावू लागले. तेव्हा मात्र न राहून मला माहेरच्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. लग्नाला 2 वर्ष होऊनही तुमच्या मुलीला मुलबाळ होत नाही, यावरनं त्यांनी पुन्हा माझ्या माहेरच्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावू अशा धमक्या देणं सुरू केलं. तेव्हा माझ्या माहेरच्यांनी माझ्यावरती उपचार केले आणि ट्रीटमेंट केल्यानंतर मला मूल राहिले. तो सर्व खर्च देखील माहेरच्यांनीच केला. मूल झाल्यावरती सासरचे लोक आपल्या मुलीसोबत चांगले वागतील ही अपेक्षा माहेरच्यांना होती. पण तसं मात्र घडलं नाही. गरोदरपणात देखील त्रास देणं सुरूच होतं. त्यानंतर बाळ झाल्यावरती सगळं ठीक होईल
हा मनाशी विचार करत मी करत होते. खरोखरच बाळ झाल्यानंतर सर्व गोष्टी एका वर्षासाठी चांगल्या झाल्या. माझ्या माहेरच्यांना पण या गोष्टीची शाश्वती पटली की आता मुलीचा संसार सुरळीत चालला आहे. पण त्यानंतर मात्र नवऱ्यानं माझ्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली. कुणाशी फोनवर जरी बोलत असली तरी तो संशय घेत होता. माझे सासू सासरे नणंद देखील यात सहभागी होते. आई वडिलांकडनं सारखे पैसे मागणं आता मला मान्य नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींवर मी माझ्या माहेरून पैसे आणणार नाही असं मी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं. आणि मग त्यानंतर त्यांनी मला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. ती लोक माझा रागराग करत होती. त्यानंतर मी माहेरी निघून गेले म्हणून ती लोक आणखीनच चिडली. गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. पण त्यानंतर मात्र माझ्या पतीनं येऊन क्षमा मागितली आणि सांगितलं की पुन्हा असं होणार नाही. आणि माझ्या माहेरी देखील शब्द दिला की इथून पुढे अक्षताला कसलाही त्रास होणार नाही. माझे आई वडील तर ह्या गोष्टीसाठी तयारच नव्हते. पण माझे मात्र माझ्या नवऱ्यावरती प्रेम होते. मला संसार करायचा होता, नांदायचं होतं. माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मला माझ्या नवऱ्यासोबत राहणं गरजेचं होतं. म्हणून मी पुन्हा नव्यानं संसार थाटण्यासाठी त्याच्याबरोबर गेले. त्यानंतर थोडे दिवस पुन्हा चांगले गेले. आता माझ्या माहेरची थोडे निश्चिंत झाले होते. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा माहेरच्यांना पैसे माग म्हणून तगादा सुरू केला. नवरासारखा मला टोकत होता, पैसे माग म्हणून मागणी करत होता. पण मी या गोष्टीला नकार देत होती. मी पैसे मागणार नाही, मी आता माझ्या आईवडिलांना परत त्रास देणार नाही असं मी म्हणत होती. आता जास्त भांडणं होऊ लागली. ते पूर्ण कुटुंब एकीकडे तर मी एकीकडे. प्रत्येकजण काही ना काही मला बोलत होता. त्यांचं बोलणं माझ्या मनावर घाव करत होतं. सर्वजण माझा छळ करत होते. पण या सगळ्यांमध्ये मला नवऱ्याची साथ हवी होती. पण तोही घरच्यांचं ऐकून मला त्रास देऊ लागला. थोडे दिवस चांगले वागून माझा छळ करत होता. चारित्र्यावरती बोट उचलत होता. वारंवार संशय घेत होता. त्याही दिवशी त्याचं ह्याच गोष्टीवरनं भांडण झालं. कुणीही आपल्या चारित्र्याला गालबोट लावलेलं कोणती स्त्री सहन करून घेऊ शकत नाही. अख्खं जग एकीकडे असलं तरी चालतं, पण फक्त दुसरीकडे स्वतःचा नवरा सोबत असला की सगळ्यांसोबत लढायची हिंमत त्या स्त्रीला मिळत असते. पण इथे तर नवराच माझ्या विरुद्ध उभा राहिला होता. तो मला अजिबात समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. खूप भांडण झालं म्हणून रागाच्या भरात मी बाहेर पडले. माझा चिमुकला माझे जणू पाय ओढत होता. मला त्याची फार चिंता, पण मनामध्ये विचारांचं काहूर माजल्यामुळे मला तर फक्त काही वेळासाठी मनाला शांती हवी होती. मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येतील असा विचार करून मी आपल्या छोट्या बाळाला सोडून घराच्या बाहेर पडली. मनात एकच विचार येत होता की मी आता पुढे काय करू. कोपरखैरणे येथे माहेर आणि CBD येथील सासर होते. 6 जुलै रोजी आपलं सासरचं घर रागात सोडलं. इतर कुणाच्या घरी न जाता देवाच्या दारी बसून मन शांत करावं म्हणून मी डोंगरातील मंदिरात जाऊन पोचली. बराच वेळ मी शांत तिथे विचार करत बसली होती. सकाळपासून मंदिरात एकट्या बसलेल्या मला पाहून तिथं असलेल्या पुजाऱ्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या बोलण्यानं त्यांना समजलं असावं की मी दुःखी आहे. त्याचाच फायदा त्या पुजाऱ्यांनी घेतला. पुजाऱ्यांनी दुपारचे जेवण दिले. त्यानंतर पुजाऱ्यांची बुद्धी जणू भ्रष्ट झाली. त्यांनी चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून मला बेशुद्ध केले. हा चहा प्यायल्यानंतर गुंगी आली. त्यानंतर पुजाऱ्यांनी आळीपाळीनं बलात्कार केला. त्या तिघांनाही सामूहिक अत्याचार केला. पहाटे शुद्ध आल्यावरती आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आल्यावर मी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आपण केलेलं कृत्य फुटेल हे त्या पुजाऱ्याला समजताच त्यांनी मारहाण केली आणि जमिनीवर आपटले. गळा दाबून खून केला. त्यानंतर
कुणाला तपास लागू नये की आपण काय काम केलं आहे, म्हणून देह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. अशा प्रकारे शांत डोक्यानं विचार करण्यासाठी आलेली मी कायमची शांतच होऊन गेली. तिकडे सगळीकडे मुलीचा शोध सुरू झाला. आता इथे माझी काय चुकले ते पहा. सर्वात अगोदर मी अशा निर्जन स्थळी न जाता मी एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा आपल्या एखाद्या परिचिताच्या घरी जाणं योग्य ठरलं असतं. मी देवाच्या दारी स्वतःचे मन शांत करण्यासाठी गेले होते, पण त्या देवाच्या दारी बसलेले नराधम निघतील याची मला जरा देखील कल्पना नव्हती. एक नेहमी लक्षात ठेवा, विश्वास हा कधीच कुणावरती ठेवू नका, कारण कधी कोण तुमचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही. त्याचं कर्म त्यांना शिक्षा देईलच, पण या न्यायाच्या दारी देखील त्यांना शिक्षा मिळावी ही माझी इच्छा आहे. दुसरं असं की नवऱ्यानं नेहमी बायको काय म्हणते आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तिच्या साथीला उभं राहणं गरजेचं आहे, कारण ती तिचं घरदार सोडून आलेली असते. सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते. काही ठिकाणी सुना त्रास देतात, पण काही ठिकाणी खरंच आजच्या ह्या युगातही सुनांना सहन करावं लागतं. आजच्या या घडीला देखील त्यांची घरामध्ये काहीही किंमत नसते. ती त्या नवऱ्याच्या जीवावरती सगळं सोडून आलेली असते. तेव्हा त्यानं तिला समजून घेणं खूप गरजेचं असतं. सासवा ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलीचा सांभाळ करतात, त्याप्रमाणे त्यांची आलेली सून ही देखील कुणाची ना कुणाची मुलगी असते. ती देखील तिच्या घरच्यांचा जीव की प्राण असते. ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण स्वतःची मुलगी स्वतःची आणि दुसऱ्याची लेक म्हणजे सून हा विचार डोक्यातून काढणं फार गरजेचं आहे. त्यानंतर सगळीकडे आता अक्षताचे शोधाशोध सुरू झाला, पण ती कुठेच कुणालाच सापडत नव्हती. त्यानंतर 2 दिवसांनी त्याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला आणि त्यानं या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले. CCTV तपासल्यानंतर पोलिसांना तिथल्या पुजाऱ्यांवरती संशय आला. 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या त्या अक्षताला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि CCTV फुटेजद्वारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान ती शिळफाटा येथील मंदिरात गेल्याचं त्यांना समजलं. या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे, संतोष कुमार मिश्रा आणि श्यामसुंदर शर्मा हे असून 3 आरोपींपैकी एक आरोपी फरारसुद्धा झाला होता, पण दोघे तिथेच आढळले. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली केली. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे. दरम्यान सासरी झालेल्या अक्षताच्या छळामुळेच ती घर सोडून आणि 3 वर्षाचं बाळ सोडून गेली होती. त्यामुळे आता तिच्या सासरच्यांनाही यात जबाबदार धरून नवरा, सासू, सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अक्षताला न्याय मिळावा म्हणून सर्वत्र मोर्चे देखील निघत आहेत. पण हा न्याय मिळावा तर कसा? जेव्हा तिला न्याय दिला जाईल तेव्हा तो न्याय असा असावा की पुढच्या वेळी जेव्हा कधी एखाद्याच्या मनामध्ये असं काही वाईट कृत्य करण्याचा विचार जरी आला तरी त्याच्या अंगाचा थरकाप उडाला पाहिजे. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. यापुढे अशी अजून कोणी अक्षता बनता कामा नये. दुसरी गोष्ट, एकदा मुलीचे लग्न झाले म्हणजे ती परक्याचं धन होतं ही प्रवृत्ती गेली पाहिजे. मुलगी वडिलांकडनं मदत मागते हे चुकीचं आहे, पण तिला तशी मदत न करता तिच्यावर होणाऱ्या या वारंवार त्रासालाच बंद करण्यासाठी तिला घरी आणून घटस्फोट देऊन सुखात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तिला तिच्या पायावरती उभे करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. सासरच्यांनी देखील सुनेला त्रास देताना नेहमी हा विचार केला पाहिजे की आज दुसऱ्याची लेक आपली सून आहे, पण आपली लेक देखील उद्या दुसऱ्याची सून होणार आहे. जे आपण पेरतो तेच उगवतं. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण
कर्म हे परत फिरून येतच. अक्षता ताईला माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.